नमस्कार. आज 26 जून 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम पहा, एक अतिशय बेस्ट निर्णय काल एमपीएससीने जाहीर केलेला आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेमधून ऑप्शनल वगळण्यात आलेला आहे. ओके, तर ही आपल्यासाठी आजच्या दिवसाची एकदम पॉझिटिव्ह न्यूज आहे. पहा, ओके, त्यामुळे तो जो तुमचा प्रश्न होता 500 मार्काचा तो आता मिटलेला आहे. त्यामुळे नक्की तुमची जी काही लढाई असेल ती GS मध्ये असेल. ओके, GS मुख्य परीक्षेची 1, 2, 3, 4. त्यामुळे पहा, नक्कीच तुम्ही करू शकता. आता लवकरात लवकर जेवढा तुम्ही लागू शकता अभ्यासाला तेवढं लागण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पहा, तुम्ही जर यामध्ये जास्त मार्क मिळवलात तर नक्कीच पहा तुमची रँक या मुख्य परीक्षेमध्येच ठरवली जाणार आहे. ओके, तर नक्कीच पहा, आपण पण त्या संदर्भात पावले उचलत आहोत. 1 जुलैपासून जे विद्यार्थी पहा अगदीच 1-2 महिने अभ्यास करतात व 3 महिने गॅप घेतात, अगदी असं होत असेल किंवा त्यांचं रेग्युलॅरिटी ज्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये नसेल, कन्सिस्टन्सी ज्याला आपण म्हणतो, ते विद्यार्थी नक्कीच संपर्क साधू शकतात. पहा, कारण 1 जुलैपासून आपण त्या मार्गाने मार्गक्रमण करत आहोत. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे पहा, अगदी हे थोडंसं प्रमोशन नाही परंतु खरंच तुम्ही करू शकता, कारण ऑप्शनल तुमचा नाही आहे. मग जे काही असेल ना ते GS मध्येच तुमचं मेरिट असणार आहे. ओके, त्यानिमित्ताने आन्सर रायटिंग प्लस मेंटॉरशिप मी 1 जुलैपासून चालू करतो. या निमित्ताने जर प्रिलिम निघाली ना तर नक्कीच पहा, तुम्ही तिथं अडून राहू नये व प्रत्येक विषयावरती तुम्हाला कॉन्फिडन्स यावं, या नात्याने तुम्ही 1 जुलै ते 31 डिसेंबर दरम्यान एकदम म्हणजे कन्सिस्टंटली अभ्यास करावा. या नात्याने आपण त्या पद्धतीने तुम्हाला गायडन्स करणार आहोत. तर शक्य झालं तर नक्की सोबत येऊ शकता. पहा, त्यासोबतच IR इंटरनॅशनल रिलेशन त्याचे व्हिडिओ काल मी एक डेमो लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे. त्यानंतर आजचे वृत्तपत्र विश्लेषण. पहिली बातमी, माहितीचा अधिकार कायदा सरकारला नकोसा झाला का? पहा, राज्य सरकारने RTI नियमांमध्ये बदलांच्या निषेधार्थ येत्या 5 जुलैपासून उपोषण करण्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ठाम आहेत. तर झालेलं काय पहा इश्यू, माहितीचा अधिकार कायदा जो आहे त्याला बदलण्यात किंवा त्यामध्ये जे काही प्रमुख चेंजेस आहेत ते महाराष्ट्र राज्य सरकारने केलेली आहेत. जसं की पहा, 10 रुपये पूर्वी फीस होती माहितीच्या अधिकारच्या फॉर्मची, ती आता 30 रुपये केलेली आहे. मग यालाच अनुसरून पहा, अण्णा हजारे ज्येष्ठ समाजसेवक त्यांचं म्हणणं आहे की असं कसं करू शकता तुम्ही, किंवा सरकारला कायदा नकोसा झाला आहे का? कारण पहा, हे फक्त महाराष्ट्र राज्यासाठी झालेलं आहे. उर्वरित तुम्ही जर सेंट्रल गव्हर्नमेंटची जर माहिती पाहिजे असेल तर तिथं तुम्हाला 10 रुपये द्यायचे आहेत. ओके, संपूर्ण किंवा अन्य जे राज्य आहेत ना त्यांच्यामध्ये पण 10 रुपये फीस आहे, पण महाराष्ट्र राज्यासाठीच 30 रुपये का? किंवा पहा, विविध जागेवर त्यांनी शुल्क तिथं आकारणी म्हणजे जास्त केलेली आहे. मग यालाच अनुसरून पहा, अण्णा हजारे म्हणत आहेत की राज्य सरकारला हा माहितीचा अधिकार नकोसा झाला आहे का, किंवा तुम्हाला ही माहितीचा अधिकार आता आवडत नाही आहे का? त्यानिमित्ताने पहा, त्यांनी काय म्हणत आहेत की तुम्ही कोण्याही समितीचा वगैरे तिथं विचार घेतला नाही, डायरेक्टली तुम्ही निर्णय घेतलात, मग हे चुकीचं आहे. या नात्याने त्यांनी 5 जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत. ओके, मग आता ही न्यूज इन प्रोसेस आहे, आपण पाहूयात यामध्ये काय चेंजेस वगैरे होतील. हा, जर चेंजेस झाले ना तर लगेच यावरून आपल्याला प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, पण जर सरकारने जर माघारी घेतली ना तर मग आपल्याला काही त्याबद्दल जास्त डीपली जाण्याची आवश्यकता नाही. फक्त माहितीचा अधिकार काय आहे आणि त्या पद्धतीने कशासाठी ते मदत करतं हे आपण त्याबद्दल नक्की पाहूयात. तर बॅकवर्ड लिंकेजेसमधून आज आपल्या ग्रुपवरती मी हाच प्रश्न देण्याचा प्रयत्न करेन, माहितीचा अधिकार असेल. त्यानंतर राज्यात आज वादळी पाऊस, 2 दिवसात तापमानवाढीचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नेक्स्ट आहे नवा मुद्रांक घोटाळा, बेकायदा दस्त नोंदणीत हजारो कोटींच्या शासकीय महसुलावर पाणी, दोषी अधिकारी बडतर्फ आणि महालेखापालामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. मग नक्कीच पहा, यामध्ये चौकशी होणार आहे, कारण महाराष्ट्र राज्य सरकारचा जवळपास पहा 13 कोटीचा जो शुल्क महाराष्ट्र राज्य सरकारला लाभ होणार होता त्या शुल्कावरती या घोटाळ्यामुळे पाणी फेरण्यात आलेलं आहे. मग नक्कीच याची चौकशी केली जाणार आहे. ओके, नेक्स्ट आहे पहा, व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपात 164 जणांचा मृत्यू. काल व्हेनेझुएलामध्ये 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे 2 धक्के भेटले. यासोबतच पहा, जपानमध्ये पण 7.2 रिश्टर स्केलचा काल भूकंप झाला. ओके, त्यानंतर पारपत्र हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, केवळ प्रवासासाठी कागदपत्र, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा. पहा, काल परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी हे जे वक्तव्य केलं, पासपोर्ट हे तुमचं नागरिकत्वाचा पुरावा नाही आहे, की लगेच पहा सोशल मीडिया चर्चांना तिथं उदाहरण आलं. मग या संदर्भातच एक लोकसत्ताने आर्टिकल दिलेला आहे, तो आपण पुढे गेल्यानंतर अभ्यासणारच आहोत. ओके, नेक्स्ट न्यूज पहा, अमेझॉनची भारतात 48 अब्ज डॉलरची गुंतवणूक. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO अँडी जॅसी
हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. डायरेक्टली परीक्षेला नाव विचारलं जाऊ शकतं की अमेझॉनच्या सीईओचं नाव काय आहे, तर अँडी जॅसी हे आहेत. व गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट त्यांनी घेतली. या भेटीनंतर त्यांनी भारतात अतिरिक्त $13 अब्ज गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. मग या गुंतवणुकीमधून त्यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला पहा, तर अमेझॉन वेब सर्व्हिसेस AWS यांचे जे डाटा सेंटर्स आहेत पहा, हैदराबाद आणि त्यानंतर मुंबई येथे त्यांनी जास्त पद्धतीने आता गुंतवणूक करणार आहेत. म्हणजे डेटा सेंटर्स जे आहेत ना ते जास्त मोठे बनवणार आहेत. त्यामुळे पहा, आज देखील तुम्ही पाहू शकता जे मोठे मोठे संस्थान आहेत जसं अनअकॅडमी वगैरे, त्यांचे जे क्लाउड स्टोरेज यूज करतात ना ते अमेझॉनचेच वेब सर्व्हिस त्यांनी यूज करतात. ओके, त्यामुळे अमेझॉन भारत देशाचा खूप मोठा पार्टनर आहे. ओके, म्हणजे क्लाउड सेवेच्या बाबतीत. मग यासोबतच पहा, आता भारत देशामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणण्याचा प्रयत्न अमेझॉन करणार आहे. त्याच्यानंतर पहा, जे चिप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे ते अमेझॉन भारत देशामध्ये आणणार आहे. ओके, व हे कधीपर्यंत होणार आहे, 2030 पर्यंत हे त्यांनी प्राप्त करणार आहेत. त्याच्यानंतर पहा, त्यांची जी डिलिव्हरी सर्व्हिस आहे त्याला त्यांनी आणखीन बळकट करणार आहेत, जसं अमेझॉन प्राईम. ओके, मग त्याला आणखीन त्यांनी तिथं गुंतवणूक जास्त करणार आहेत. गुंतवणूक जास्त म्हटल्यानंतर पहा, भारत देशामध्ये इंडस्ट्री जास्त लागू शकेल किंवा वेअर हाऊसेस वगैरे संख्या वाढू शकेल. वेअर हाऊसेसची संख्या वाढल्यानंतर पहा, जी डिलिव्हरी आहे ना ती एकदम फास्ट होईल. जसं स्विगीचं इन्स्टंट वगैरे, रॅपिडो, ब्लिंकिट वगैरेची पद्धतीने आहेत पहा, जसं अमेझॉनचं फ्रेश आहे. या पद्धतीने आता अमेझॉन पण पहा मार्केटमध्ये उतरत आहे व लवकरात लवकर डिलिव्हरी तुम्हाला कशा पद्धतीने पोहोचवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करणार आहेत. मग यामधूनच पहा, भारत देशामध्ये रोजगाराच्या संधी पण जास्त निर्माण होतील, असं अमेझॉनचे जे सीईओ आहेत अँडी जासी यांचं प्रतिपादन आहे. मग नक्कीच पहा, ही आपल्यासाठी किंवा भारत देशासाठी चांगलीच न्यूज आहे, कारण परकीय गुंतवणूक आपल्या देशामध्ये येत आहे व ही डायरेक्टली कमी म्हणजे 1-2 रुपयाची नाही आहे पहा, तर अगदीच पहा जास्त परकीय गुंतवणूक ते आपल्या देशामध्ये टाकत आहेत व आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चीफ मॅन्युफॅक्चरिंगसाठी पण ते पैसे लावत आहेत. ही आपल्यासाठी खूप बेस्ट आहे पहा, कारण तुम्हाला माहिती आहे की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सध्याला महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारत देश आपला थोडासा मागा आहे किंवा रेसमध्ये तो थोडासा जाण्यासाठी प्रयत्न करतोय, पण आपल्याला भेटत नाही आहे. मग नक्कीच त्याला जर अमेझॉनची साथ जर भेटली आपल्याला किंवा एखाद्या मोठ्या कंपनीची जर आपल्याला साथ मिळाली ना भारत देशाला, तर आपण खूप पुढेपर्यंत जाऊ शकतो. मग यासाठी ही आपल्यासाठी एकदम पॉझिटिव्ह बातमी आहे पहा. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, NCERT बद्दल माहिती देण्यात आली आहे. नेक्स्ट MPSC कडून परीक्षांना कागदपत्रांची संधी. त्यानंतर पहा, आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हटल्यानंतर ज्या पूर्व परीक्षा आहेत त्या CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट तिथं होणार आहेत. पण माझ्या मते हे थोडंसं त्यांनी कमी करावं, म्हणजे कम्प्युटर बेस्ड जर केलात परीक्षा तर त्यामध्ये नॉर्मलायझेशन वगैरे होतात पहा. मग यासाठी नक्कीच ट्विटर वार वगैरे तशा पद्धतीने होईल मे बी. पण होऊयात. RTI साठी वाढीव शुल्काचा भार इथं तुम्हाला पाहू शकता तुम्ही, 10 रुपयावरून त्यांनी 30 रुपये वगैरे केलं आहे. त्यानंतर प्रत्येक सेवेसाठी त्यांनी इथं शुल्क वाढवलेलं आहे. आता सध्याला त्याची आवश्यकता नाही आहे पहा, पण न्यूज इन प्रोसेस आहे. त्याच्यानंतर पहा, अगदीच जर अण्णा हजारे यांचं उपोषण जर सक्सेसफुल झालं तर कदाचित ते माघारी घेऊ शकतील. त्यामुळे आपण त्या टेक्निकॅलिटीमध्ये जाणार नाही. हां, पण माहितीचा अधिकार का गरजेचा आहे वगैरे या संदर्भात ना आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी आज एक प्रश्न नक्की देईन तुम्हाला. ओके, डन. नेक्स्ट पहा, भूकंपाचा हादरा व्हेनेझुएला तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जपानमध्ये पण 7.2 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप. त्यानंतर अमेझॉनची $48 अब्ज गुंतवणूक, ही बातमी आत्ताच आपण पाहिलेली आहे. ओके, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल पण त्यांनी आपले प्रयत्न करणार आहेत आपल्या देशामध्ये. नेक्स्ट आहे, वाळू माफियांवर सरकारचा वचक. महसूल मंत्र्यांकडून विशेष कृती दलाची विधानसभेत घोषणा. अधिकाऱ्यांवरही दंडुका त्यांनी लावणार आहेत. म्हणजे पहा, एक प्रणाली त्यांनी विकसित करत आहेत, ETS प्रणाली. तर आज किंवा मागच्या 10 वर्षामध्ये कुठून वाळू उपसा किंवा अवैध वाळू उपसा होत आहे याबद्दल ETS प्रणाली आता वचक ठेवून असणार आहे, किंवा येथून याच्या पूर्वी जरी वाळू उपसा अवैध झालेला असेल ना त्याची पण चौकशी इथं केली जाणार आहे ETS या प्रणालीद्वारे. त्यामुळे हे थोडंसं महत्त्वपूर्ण आहे. नेक्स्ट पहा, मराठा आरक्षणासाठी समितीला मुदतवाढ. कुणबी नोंदीचा शोध. प्रमाणपत्राचे वाटप सुरूच. ओके, त्यानंतर पुढे नेक्स्ट पहा, लोकसत्ता संपादकीय. नागरिक शस्त्र. रेशन कार्ड व आधार कार्ड व मतदान ओळखपत्र धारकास त्या कार्डाने बहाल केलेला अधिकार बजावता येईल याची हमी नाही, अशा स्थितीत पारपत्राबद्दलचे विधान वादग्रस्त ठरले. आता हे विधान नक्कीच वादग्रस्त ठरले पहा, कारण आता लक्षात घ्या तुम्हाला माहिती आहे 2008-9 दरम्यान आपल्या देशामध्ये आधार कार्डची सुरुवात झाली. ओके, 2009 मध्ये आपल्या देशामध्ये UIDAI ने आधार कार्डची सुरुवात केली व त्यावेळेस पंतप्रधान होते मनमोहन सिंग. ओके, मग पंतप्रधान मनमोहन सिंग असल्यानंतर BJPने त्याला काय केलं पहा,
सध्याला जे सत्ताधारी आहेत त्यांनी या पूर्णतः विरोध केला आधार कार्डला. त्यांनी म्हटले की नाही, असं होऊ शकत नाही. बरोबर आहे. मग तोच सरकार गेल्यानंतर पहा, म्हणजे मनमोहन सिंग यांचं सरकार 2014 मध्ये गेलं. मग त्याच्यानंतर पंतप्रधान झाले पहा नरेंद्र मोदी. मग नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पहा 2015 मध्ये असा निर्णय घेतला की आधार कार्ड आणि जे तुमचं सिम कार्ड आहे ना त्याला मॅन्डेटरी करायचं, लिंक करायचं. ओके, म्हणजे 2015 पासून ना प्रत्येक जागी आपलं आधार कार्ड तिथं मॅन्डेटरी करण्यात आलं. एकेकाळी पहा 2009 मध्ये याच आधार कार्डला त्यांनी पूर्णतः विरोध केला होता, परंतु 2015 आल्यानंतर त्याच सगळीकडे बोलबाला चालू झाला. त्यामुळे पहा तुम्ही 2016ला ज्यावेळेस जिओ कंपनी आली होती, म्हणजे जिओचं सिम कार्ड आलं होतं पहा, त्यावेळेस ना तुम्हाला फिंगरप्रिंट लावायला लागायचं. म्हणजे तुम्ही पण घेतला असाल पहा, जर त्यावेळेस तुम्ही जर ॲक्टिव्ह असाल किंवा 18 वर्ष पूर्ण जर झालेली असाल ना 2016 मध्ये, तर नक्की तुम्ही पण जिओचं सिम कार्ड घेताना फिंगरप्रिंट लावून घेतला असाल. मग पहा 2017 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली राईट टू प्रायव्हसीची किंवा आधार कार्ड बद्दलची केस गेली. कारण आता आधार कार्ड मधील जे रूल्स आहेत ना ते रूल्स बदलण्यासाठी 2017 मध्ये पहा केंद्र सरकारने काय केलं, आधार कार्डचं जे बिल आहे त्याला मनी बिल म्हणून पास केलं लोकसभेमधून. मग याची केस पहा 3 जजमेंट आहे त्याचे, आणखीन 2 येण्याची राहिलेली आहेत, पण एक पुट्टुस्वामी जजमेंट आलेला आहे. आर्टिकल 21 मध्ये जो अधिकार आहे, एकच मिनिट, पेन थोडंसं स्लो झालेली आहे. हा, तर पहा पुट्टुस्वामी केस आर्टिकल 21 यानुसार त्यांनी काय म्हटलं की राईट टू प्रायव्हसी हा अधिकार आहे आपल्याला, व आधार कार्ड प्रत्येक जागी तुम्ही कंपल्सरी करू शकत नाही. पण इथे त्यांनी पण दिलेला आहे. त्यांनी काय म्हटले पहा की जर तुम्हाला शासकीय सेवेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी तिथं करता येईल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. मग याच्याच अनुषंगाने पहा ज्यावेळेस तुम्ही 2015 किंवा 16 मध्ये जिओचं सिम कार्ड घेण्यासाठी फिंगरप्रिंट लावायचं ना, मग तेव्हापासून ती फिंगरप्रिंटची जी सिस्टीम आहे ना ती पूर्णतः बंद करण्यात आली. व त्याऐवजी तुमची फोटो काढून घेतली जाते पहा व्हाईट बॅकग्राऊंडच्या पाठीमागं वगैरे. तर त्याचं नेमकं कारण आहे सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीने निर्णय दिलेला होता. ओके, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पहा आता आपल्याला काय करावं लागत आहे, आधार कार्ड प्रत्येक जागी लागत नाही, मॅन्डेटरी करण्यात आलं नाही. पण तुम्हाला जर शासकीय सेवेचा लाभ जर घ्यायचा असेल किंवा डीबीटी मध्ये जर तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल तुमची, तर मात्र तुम्हाला तिथे नक्कीच आधार कार्ड आवश्यक आहे. ओके, सॉरी पेन चालत नाही आहे, माहिती नाही, पण ठीक आहे आपण बोलण्याचा प्रयत्न करेन, मी डायरेक्टली बोलून वगैरे सांगण्याचा प्रयत्न करेन. पण मला व्हाईट बोर्डवरती शिकवून जास्त करून सवय आहे, म्हणजे लिहून, त्यामुळे आता पाहूयात. ओके, त्याच्यानंतर पुढे तर आधार कार्डचा प्रवास पहा आपण 2016 पर्यंत पाहिलेला आहे. मग 2016च्या नंतर काय झालं पहा, पार्लिमेंटमध्ये आधार कार्ड बिल मांडण्यात आलं व ते पण पहा मनी बिल म्हणून मांडण्यात आलं त्याला. ओके, मनी बिल का म्हणून मांडण्यात आलं, तर राज्यसभेमध्ये पहा बीजेपीला पूर्णतः बहुमत नव्हतं. कारण राज्यसभेचे सदस्य संख्या कशी असते, तर अगदी विधानसभेनुसार निवडून येतात ना त्यांनी, त्यामुळे पहा INCची तिथं जास्त संख्या होतं किंवा तिथं बहुमत बीजेपीला नव्हतं. याच कारणानिमित्त पहा त्यांनी त्याला काय केलं, मनी बिल या स्वरूपातून त्यांनी त्याला पास केलं. मग ही पण केस आता सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज्ड आहे. पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय अद्याप नाही, त्यामुळे आपल्याला निश्चित राहायचं आहे. ज्या दिवशी निर्णय येईल त्यावेळेस मी हे सांगेन. ओके, म्हणजे पुट्टुस्वामी यांच्याच केसमध्ये हे सर्व काही चॅलेंज्ड आहे. तर पहा मग आधार कार्डला मनी बिल पद्धतीने त्यांनी पार्लिमेंटमधून पारित केलं व त्यांनी तिथं काय म्हटले पहा, या मनी बिल किंवा हे जे आधार कार्ड मॅन्डेटरी करण्याचं त्यांनी जेव्हा काम केलं ना, मग त्यामध्ये त्यांनी म्हटलं की प्रत्येक जी योजना असेल सरकारी योजना त्याला आपण काय करूयात, वन नेशन वन कार्ड या पद्धतीने आपण लागू करणार आहोत, असं त्या मनी बिलमध्ये आहे. ओके, मग आता आधार कार्ड आपलं प्रत्येक सेवेसाठी तिथं लागू करण्यात आलेलं होतं, बरोबर आहे. पण सुप्रीम कोर्टाचं त्याच दरम्यान काय निर्णय आला, पुट्टुस्वामी जजमेंट आला व राईट टू प्रायव्हसी, की केंद्र सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये आधार कार्ड मॅन्डेटरी करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे थोडंसं याला स्टॉपेज भेटलं पहा. मग नक्कीच पहा 2017-18 पासून हे पूर्णपणे चालत होतं, यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग त्याच्यानंतर आलं पहा 2026, यामध्ये आलं SIR. ओके, त्याच्यानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये वगैरे तुम्ही जर आधार कार्ड घेऊन गेला असतात ना इलेक्शन कमिशन म्हणजे मतदान करण्यासाठी, तर नक्कीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पण तुम्हाला आधारच्या बेसिसवर तुम्हाला नक्कीच तिथे काय मतदान करू देत होतं, यामध्ये काहीही तफावत नाही. पण ज्यावेळेस SIR 2026 मध्ये करण्यात आलं ना, त्यावेळेस त्यांनी काय म्हटले, आधारला त्यांनी पुरावा म्हणून मानलेच नाहीत. त्याच्यानंतर याच्या पूर्वीचे जे जजमेंट आहेत ना, सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलं की आधार कार्ड इज नॉट इक्वल टू सिटिझनशिप डॉक्युमेंट. ओके, त्यामुळे आधार कार्ड हे सिटिझनशिप डॉक्युमेंट नाही, असं सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी म्हटलं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने आणखीन एक महत्त्वाचा निकाल दिलेला आहे की जे तुमचं आधार कार्ड आहे ते तुमच्या
वयाचा पुरावा पण होऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेल्यानंतर त्यांनी म्हटलं. कारण पहा, ज्यावेळेस तुमचं SSCचे डॉक्युमेंट असतात आणि आधार कार्ड असतात, आधार कार्डवरची डेट ऑफ बर्थ वेगळी आणि SSCच्या सनदवरची डेट ऑफ बर्थ जर वेगळी असेल, तर सुप्रीम कोर्टाने मान्यता काय दिलेलं आहे पहा, याच्या पूर्वीपासूनच आजपर्यंत चाललेला आहे की SSCचे जे डॉक्युमेंट असतात किंवा SSCची जी सनद आहे ना तुमची, ज्याला आपण सर्टिफिकेट म्हणतो, SSC सर्टिफिकेट, ते तुमचं काय असेल, ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा वयाचा पुरावा म्हणून SSC सर्टिफिकेटला तिथं मान्यता आहे. परंतु आधार कार्डला तिथं मान्यता नाही आहे. व सुप्रीम कोर्टाने पण हेच म्हटलं पहा की आधार कार्डला तुम्ही डायरेक्टली चेंज करता येतं. ओके, डेट तिथली चेंज करता येते आधार कार्डवरची, परंतु जे SSCचं सर्टिफिकेट आहे ना, ती डेट लवकरात लवकर चेंज करता येत नाही, कारण ते TCवर जशी डेट आहे ना, तशाच पद्धतीने तुमची डेट असणार आहे. यासाठी पहा, वयाचा पुरावा म्हणून सुप्रीम कोर्टाने SSCच्या सर्टिफिकेटला मान्यता दिली, नक्की आधार कार्डला. मग तेव्हापासून ना आधार कार्डचं म्हणजे अगदी पुट्टास्वामी जजमेंट आर्टिकल 28, राईट टू प्रायव्हसी आर्टिकल 21, त्याच्यानंतर अगदी आधार कार्डची घर तिथं नक्कीच लागलेली आहे. म्हणजे वयाचा पण पुरावा तिथून गेला, त्याच्यानंतर आता सिटिझनशिपचा पण पुरावा गेला. मग त्याच्यानंतर आलं SIR मध्ये त्यांनी काय म्हटलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्याने म्हटलं की आम्ही आधार कार्डला कोणताही पुरावा म्हणून तिथं बघणारच नाही, कारण सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वी म्हटलेलं आहे की आधार कार्ड इज नॉट कंपल्सरी इन एनी सिच्युएशन. हा, फक्त जर केंद्रीय सेवांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, म्हणजे सरकारी सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर तेव्हा, परंतु मतदान हे तुमचं सरकारी सेवा नाही आहे ना, या बेसिसवर त्यांनी काय म्हटलं पहा, आधार कार्ड आम्ही कंपल्सरी करत नाहीत किंवा आधार कार्ड जरी तुमच्याकडे असलं तर आम्हाला ते मान्य नाही आहे, असं म्हणत पहा SIRला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आधार कार्ड वगळलं. पहिल्यांदा ही केस गेली पहा. मग नक्कीच पहा, त्यांनी त्यामध्ये काय दिली, दुसरे डॉक्युमेंटची लिस्ट दिली. मग ह्या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये पहा, आता अगदीच एक पासपोर्ट पण होता. पण काल बोलत असताना परराष्ट्र मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत ना, त्यांनी काय म्हटलं की हे पासपोर्ट हे तुमचं सिटिझनशिपचं डॉक्युमेंट नाही आहे, सिटिझनशिपचं हे डॉक्युमेंट नाही, हे काय आहे, फक्त ट्रॅव्हलिंगचं प्रूफ आहे तुमच्या, तुम्ही फक्त प्रवास करावं यासाठी हे तुम्हाला प्रूफ दिलेलं आहे. मग आता सिटिझनशिपचं डॉक्युमेंट आहे तरी कोणतं, हा आपल्यासमोर प्रश्न आहे. सिटिझनशिपचं डॉक्युमेंट नेमकं आहे तरी कोणतं, हा आपल्यासमोर प्रश्न आहे. त्याच्यानंतर मी पहा, आत्ताच म्हटलं होतं तुम्हाला की सध्याला जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी काय म्हटलं होतं की 1 नेशन 1 कार्ड किंवा 1 आयडेंटिटी कार्ड अशा पद्धतीने आपल्याला लागू करायचं होतं. पण पहा, जर तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा असेल तर तुमच्याकडे काय लागतं, पॅन कार्ड लागतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वोट करायचं असेल तर तुमच्याकडे काय लागत आहे, मतदान कार्ड लागत आहे, वोटिंग कार्ड लागत आहे, बरोबर. पूर्वी आधार कार्ड चालायचं, पण ते आता SIR नंतर लागणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे आपल्याकडे पहा, कोणता मुद्दा, हां, त्याच्यानंतर ड्रायव्हिंगसाठी पहा, ड्रायव्हिंग लायसन आहे तुमच्याकडे. त्यानंतर तुम्हाला जर राशन मिळायचे असेल तर राशन कार्ड आहे. मग ह्या सर्व डॉक्युमेंटला जर तुम्ही पाहिलं तर यावरून तुम्हाला सिटिझनशिप आहे असं सांगता येतं का की मी सिटिझन आहे हे, म्हणजे जर पासपोर्ट जरी असलं तुमच्याकडे, आधार कार्ड असेल, वोटर ID कार्ड असेल किंवा कोणतंही कार्ड असेल, यामधून तुमची सिटिझनशिप प्रूव्ह होत आहे का, तर बिलकुल नाही आहे. मग सिटिझनशिपसाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे तरी कोणतं, हा नेमका तिथं प्रश्नचिन्ह आहे. कारण पहा, आता अगदीच आपल्याजवळ नॅशनॅलिटी किंवा सिटिझनशिपचं प्रमाणपत्र म्हणून आपण रहिवासी प्रमाणपत्र दाखवू शकतो, परंतु ते काढण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर आधार कार्डच लागणार आहे. मग ही खूप मोठी तफावत आता सध्याला केंद्र सरकारने केलेली आहे. किंवा पहा, जे आपले कायदे आहेत ना, त्या कायद्यामधून ही व्हॉग सिस्टीम आता इथं तयार झालेली आहे. मग सुप्रीम कोर्टाने यामध्ये इंटरव्हीन करावं व नेमकं सिटिझनशिपचा पुरावा कोणता आहे हे तरी सांगावं, किंवा सुप्रीम कोर्टाने नाही तर पार्लमेंटमध्ये हा कायदा करण्यात यावा व एक जे केंद्र सरकारची सूचना होती ना, 1 नेशन 1 कार्ड, अगदी तशा पद्धतीने आपल्याकडे फक्त एक देश आणि एक कार्ड तरी लागू करण्यात यावं, असं इथं सूचना या आर्टिकलमध्ये देण्यात आलेलं आहे. कारण पहा, तुम्हाला माहिती असेल, पासपोर्ट जर बनवायचं म्हटलं तर ते डायरेक्टली लगेच्या लगे होत नाही, त्याला पहा पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे लागतं, बरोबर आहे. पासपोर्टसाठी भरपूर तिथं व्हेरिफिकेशन लागतात. त्याच्यानंतर पहा, आधार कार्डसाठी तुमची बायोमेट्रिक पूर्णतः व्हेरिफिकेशन लागतात, राईट आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी पण तसंच आहे पहा, तुमचं मेडिकल वगैरे तिथं केलं जातं. मग अशा सर्व गोष्टींमध्ये म्हणजे प्रत्येक कार्डसाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींची तिथे संगनमत असेल, तर मग तुम्ही एकच कार्ड का बनवत नाही आहात. ओके, त्यानंतर इन्कम टॅक्ससाठी पहा, पूर्ण आपली इन्कम हिस्ट्री वगैरे पॅन कार्डवरती आहे. मग असं असताना आपल्या देशामध्ये जर एक नेशन एकच जर कार्ड असेल तर ते खूप बेटर असेल, म्हणजे त्यामध्येच बायोमेट्रिक पण यावं, मेडिकलसाठी पण सिच्युएशन यावं, व त्यानंतर पहा अगदीच आपलं ट्रॅव्हलिंगचं ते डॉक्युमेंट पण असावं. अशा पद्धतीने एक निर्णय केंद्र सरकारने घ्यावण्यात यावा, असं लेखक इथं म्हणत आहेत. अन्यथा पहा, जे राशन कार्ड आहे तर रेशन कार्डवरून पण पहा, आपलं फक्त रेशन मिळणार आहे, उर्वरित त्याचं मग काय काम आहे, किंवा सिटिझनशिपच नाहीत तुम्ही म्हणून. आता नक्कीच पहा, वेस्ट बेंगॉलमध्ये 30 केस झालेली आहे, कालचंच न्यूजपेपर तुम्ही पाहू शकता. वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या जनतेची नावं SIR मधून वगळण्यात आली नाही ना, त्यांची नावं डायरेक्टली रेशन कार्डमधून पण वगळण्यात आलेली आहे. मग जर असं झालं तर
जी गोरगरीब जनता आहे त्यांना रेशनच नाही ना मिळणार, कारण त्यांच्याजवळ डॉक्युमेंट नाही आहे. व डॉक्युमेंट काढण्यासाठी पण पहा, आज घडीला जर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढायचं म्हटलं तर आपला शिक्षित म्हणजे आपण शिकल्यानंतरच आपले डॉक्युमेंट काढले आहेत ना. अन्यथा नवजात शिशू जे आहे त्याचा आपण थोडीच काढलेलं आहे की बाबा तुझी सिटीजनशिप भारतीय वगैरे आहे म्हणून. तसं डायरेक्टली आपल्या देशामध्ये काढलं जात नाही. मग अगदी तेच इश्यू आहे पहा, गोरगरिबांचं कसं. मग यासाठीच पहा, लेखक इथं म्हणत आहेत की बाबा एक आपापलं भारतीयांचं एक पुरावा असण्यासाठी एक वन नेशन वन कार्ड तिथं असणं काळाची गरज आहे. ओके. मग केंद्र सरकार याबद्दल निर्णय घेईल अशी अपेक्षा आपण करूयात. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो. बाकी फुटबॉलच्या वगैरे न्यूज आहेत, गरजेच्या नाहीत. ओके, एकाच दिवशी ते आपण पाहून थांबणार आहोत. नेक्स्ट आहे पहा, स्किप करू शकता. नेक्स्ट महत्त्वाची न्यूज पहा, महाराष्ट्र प्लॅन्स टू रूल प्रिंट बर्थ डेट ऑन वेडिंग कार्ड्स. राजस्थान सरकारने निर्णय घेतलेला होता पहा मागे, की जे इन्व्हिटेशन कार्ड असतं, लग्नपत्रिका, त्या लग्नपत्रिकेवरती मुलाचं आणि मुलीचं वय तिथं छापून द्यायचं किंवा त्यांची डेट ऑफ बर्थ तिथं छापून द्यायची, असं राजस्थान सरकारचा निर्णय आहे. मग आपल्या पण महाराष्ट्र राज्यामध्ये बालविवाहांची प्रथा खूप आहे किंवा बालविवाहाच्या केसेस खूप भरपूर आहेत. मग त्या अनुषंगानेच पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने राजस्थानची केस स्टडी केल्यानंतर आता आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये महिला बाल विकास मंत्रालय यांनी असा निर्णय घेण्यासाठी पावले उचललेली आहेत. मग त्यांनी ग्राम विकास मंत्रालय जे आहे त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत की बा आपण असा निर्णय घेऊ शकतो का, म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर लग्नपत्रिका छापली जाईल तर त्यावरती डेट ऑफ बर्थ तिथं मुलीची आणि मुलाची दोघांची पण छापण्यात यावी का, असा ते निर्णय घेत आहेत. पण जर असा निर्णय घेतला पहा तर त्यांची परत इथं राईट टू प्रायव्हसी वगैरे म्हणू शकतो आपण. पण कुठे कुठे आपलं राईट टू प्रायव्हसीला थोडंसं मागं ठेवावं लागेल, कारण इथं समाजाचं हित आहे. आता समाजाचं हित कसं आहे पहा, तर नक्कीच कोणाच्या तरी नजरेतील किंवा ह्या मुलीचं वय अगदीच 15 वर्ष आहे व ही नाबालिक मुलगी आहे, मग हिचं बालविवाह कसं होत आहे म्हणून कोणीतरी तिथे ॲक्टिव्हली पहा निर्णय घेऊ शकतात. मग या नात्याने पहा, अगदी बालविवाह जे आहेत ना ते कमी होतील महाराष्ट्रामध्ये, यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण होईल. पण दुसरीकडे असं होणार आहे, राईट टू प्रायव्हसी कसं पहा, तर माझी डेट ऑफ बर्थ वगैरे सगळ्या जमान्याला समजेल, मग ते मला अगदीच तशा पद्धतीने ब्लॅकमेल वगैरे करतील, असं म्हणून थोडंसं राईट टू प्रायव्हसी. उर्वरित पहा, या निर्णयामधून समाजाचं नक्कीच हित होणार आहे. ओके, त्यामुळे पाहूयात राज्य सरकार आपलं कशा पद्धतीने याबद्दल निर्णय घेईल किंवा नाही. ओके, डन. त्यानंतर आजचं एडिटोरियल पहा, नुकतंच अमेरिकन सरकारने एक निर्णय घेतला की युनायटेड स्टेट्स इंडो पॅसिफिक कमांड जे नेव्हल बेस आहे त्याचं नाव बदलून ते आता काय केलं आहे, युनायटेड स्टेट्स पॅसिफिक कमांड असं त्यांनी नाव बदललं आहे त्यांच्या नेव्हल बेसचं. मग पहा, नावात काय आहे, आता शेक्सपियरनी म्हटलं होतं की नावात काय आहे, पण या नावामधून भरपूर काही आपल्याला गोष्टी सांगून जात आहेत. पहा, आता ही इंटरनॅशनल रिलेशनची न्यूज आहे. त्याच्यानंतर परत मी बॅचचं प्रमोशन करेन की ज्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल रिलेशनमध्ये इंटरेस्ट आहे किंवा अगदीच तो विषय बळकट करायचा आहे त्यांनी बॅच आपल्याकडे लावू शकतात. त्याचे लेक्चर्स मी एक एक करून किंवा डेली बेसिसवरती देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहे. वापस येऊयात आपण. पहा, तर US पॅकॉम, आता याला पॅकॉम म्हणा किंवा इंडो पॅकॉम, तर पहा युनायटेड स्टेट्स यांनी काय केलं, जसं पहा डिपार्टमेंट ऑफ वॉर वगैरे त्यांनी नाव बदलली ना, त्यांच्या डिफेन्स डिपार्टमेंटचं त्यांनी काय म्हटलं, डिपार्टमेंट ऑफ वॉर वगैरे त्यांनी नाव बदललं. बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, युनायटेड स्टेट्स इंडो पॅसिफिक कमांड त्याचं नाव बदलून आता त्यांनी काय केलं, युनायटेड स्टेट्स पॅसिफिक कमांड. आता असं का म्हटलं त्यांनी, म्हणजे पहा, आता यामध्ये इंडो जे नाव दिसत आहे हे कशासाठी दिलेलं आहे, तर इंडो म्हणजे इंडियन ओशियनसाठी ते नाव आहे. ओके, इंडो पॅसिफिक, पॅसिफिक प्लस इंडियन ओशियन या दोन गोष्टींसाठी ते नाव होतं. बरोबर आहे. मग आता त्यांनी ते पूर्ण नाव बदलून त्यांनी फक्त त्याची मर्यादा ठेवलेली आहे. ती कुणासाठी ठेवलं आहे, फक्त पॅसिफिक ओशियनसाठी ठेवलेलं आहे, म्हणजे इंडियन ओशियन त्यामध्ये असणार नाही. हां, त्यांचं प्रेझेन्स इंडियन ओशियनमध्ये आहे, परंतु आता नेव्हल बेसमध्ये इंडियन ओशियनचं नाव असणार नाही. मग याची काही कारणं किंवा काही तर्कवितर्क इथं दिलेली आहेत. सुहासिनी हैदर मॅडमनी हा आर्टिकल लिहिला आहे. बेस्ट आर्टिकल नक्कीच आहे. मग याचं जे क्रक्स आहे ना, ते आपल्या इंटरनॅशनल रिलेशनचे जे ग्रुप आपलं म्हणजे प्रीमियम ग्रुप आहे ना, त्यामध्ये अगदीच थोडक्यात 3 लाईनमध्ये हे रिलेशन मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग अगदीच त्याचं जे क्रक्स आहे तिथं दिलेलं आहे नोट्स. उर्वरित आता या बातमीमधून महत्त्वाचं काय आहे ती इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कन्सेप्ट इथून तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर पहा, आता तुम्हाला माहिती असेल डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या कारकिर्दीमध्ये चायनाच्या खूप अगेन्स्ट गेलेले होते. पहा, त्यांनी काय म्हणायचे, कोरोनाला चायनीज व्हायरस आहे म्हणायचे. त्याच्यानंतर पहा 2017मध्ये म्हणजे म्हणजे क्वाडचं पहा अगदीच 2008मध्येच अनावरण झालेलं होतं, परंतु क्वाड पूर्णतः बंद झालेलं होतं. पण परत त्याला रिवाईव्ह करण्याचं काम कोणी केलं होतं, 2017मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनीच केलं होतं क्वाड. आता क्वाड म्हटल्यानंतर कोण कोण आहेत बरं त्यामध्ये, QUAD,
तर पहा ह्या क्वाड परिषदेमध्ये एक आहे युनायटेड स्टेट्स, दुसरा आहे जापान, तिसरा आहे इंडिया आणि चौथा आहे पहा ऑस्ट्रेलिया. ओके. व हे चारही जे देश आहेत या 4 देशांचं जर एकच ध्येय काय होतं तर काउंटर चायना. बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती असेल डोनाल्ड ट्रम्प यांचं दुसरं टर्म चालू झालं 2025 पासून. मग त्यावेळेस त्यांनी चायनाच्या विरोधात जात आहेत का थोडंसं? हां, नक्कीच पहा 2025 मध्ये ते आल्या ना तडकाफडकी निर्णय घेतले की आम्ही 140% टॅक्स लावू चायनावरती. बरोबर. लगेच पहा रेसिप्रोकल टॅरिफ. मग लगेच पहा चायनाने पण ना त्यांच्यावरती 120% टॅरिफ लावलं. ओके, 120% टॅरिफ लावलं. त्यासोबतच रिअर अर्थ एलिमेंट्स जे आहेत ना ते पुरवठा करण्याला बंदी आणली अमेरिकेला. ओके. मग ह्या वेळेस पहा डोनाल्ड ट्रम्प यांचं पहिलं कारकीर्द अगदीच पहा ते चांगल्या पद्धतीने बेस्ट पद्धतीने चायनाला काउंटर करत होते. जसं की पहा हुवावी जी कंपनी आहे ती हुवावी कंपनीचे मोबाईल आपल्या भारत देशामध्ये का मिळत नाहीत तर त्याला बंदी आणण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनीच केलं. मग हॉनर मोबाईल म्हणून आपल्या देशामध्ये येत होता पहा, त्याला पण त्यांनी बंदी आणली. त्यानंतर आता ते अमेझफिट वगैरे नाव बदलून वगैरे चायना आपल्या देशामध्ये ते मोबाईल एक्सपोर्ट करत आहे. परंतु हुवावी जी कंपनी आहे त्यानंतर पहा अलिबाबा वगैरे आता अगदीच भारत देशाने त्याला बंदी आणलेली आहे म्हणा. परंतु हे सर्व जे कोणी काम कुंटाणा केलेलं आहे ना ते केलेलं आहे अमेरिकेने, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. त्यानंतर चिप मॅन्युफॅक्चरिंग कुणाला USA ने चायनाला द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं. त्यामुळे पहा डीपसिक हे कोणी आणलं? चायनाने स्वतःहूनच आणलं. म्हणजे जे भंगारमध्ये जे चिप पडलेले होते ना त्याचं पासून त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग वगैरे करण्याचं काम चायनाने केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी. ओके, ChatGPTला टक्कर देण्यासाठी. मग नक्की पहा पहिल्या कारकिर्दीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी चायनाला भरपूर काउंटर केलं व भरपूर त्यांनी म्हणजे चायनाला खाली दाबण्याचा प्रयत्न केला. ओके. मग त्यासाठीच पहा त्यांनी 2017 मध्ये क्वाड परिषदेची स्थापना केली ज्यामध्ये USA आहे, जापान आहे, इंडिया आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. हे 4 मिळून अगदीच काउंटर चायना करत होते. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर पहा 2020 मध्ये कोविड-19 आलं व 2020 मध्ये अगदीच डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता गेली. त्याच्यानंतर 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प वापस सत्तेत आल्यानंतर त्यांना लक्षात आलं पहा आताचा जो काळ आहे म्हणजे 2020 ते 25 पर्यंतचा जो काळ आहे तो नक्कीच पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ट्रान्झिशनचा काळ होता व 2025 पासून अगदी ChatGPT आलं व त्याच्यानंतर पहा काळ पूर्णतः बदललेला आहे. बरोबर. व रिअर अर्थ एलिमेंट जे आहेत ना ते इलेक्ट्रिक इंडस्ट्रीमध्ये खूप लागत आहेत. त्यानंतर पहा इलेक्ट्रिक व्हेकल पण खूप आलेले आहेत आता मार्केटमध्ये. कोविडच्या पूर्वी तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल क्वचितच पाहिला असाल, परंतु कोविड नंतर पहा अगदीच इलेक्ट्रिक व्हेकलची पण बाढ आलेली आहे मार्केटमध्ये. ओके. मग जे इलेक्ट्रिक व्हेकल आहे ना त्या इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जी बॅटरी लागते लिथियम आयनची ती कुठून भेटते तर अगदीच पहा त्यामध्ये 70% ते 80% कब्जा कोणी केला आहे तर ऑलरेडी चायनाने केलेला आहे. त्यानंतर सोलार सेलमध्ये कब्जा कोणाचा आहे? चायनाचाच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये चायनाचा कब्जा आहे. व डोनाल्ड ट्रम्प यांना समजण्यासाठी पहा 1 वर्षाचा तिथं कालावधी लागला. बरोबर आहे. मग ज्यावेळेस त्यांना समजलं की पहा चायनाने आपला रिअर अर्थ एलिमेंट देणार नाही व जर रिअर अर्थ एलिमेंट जर आपल्याला मिळणार नसतील तर आपलं काहीही तिथं टिकणार नाही किंवा आपण महासत्ता म्हणून टिकू शकणार नाही. मग हे ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांना समजलं ना त्यावेळेस त्यांनी लगेच पहा दुसऱ्याच दिवशी त्यांनी काय केले चायनाला फोन लावला व मी येतो तुमच्या भेटीला असं त्यांनी सांगितलं. मग मार्च महिन्यामध्ये ते भेटीला जाणार होते. परंतु मार्च महिन्यामध्ये त्यांच्या मागे दुसराच कुटाणा लागला तो म्हणजे इराणचा. ओके. मग इराणच्या भेटीवर इराणच्या काय म्हणू शकता इराणच्या युद्धामध्ये ते फसल्यामुळे ते लगेच जाऊ शकले नाहीत पहा चायनाच्या भेटीला. परंतु मे महिन्यामध्ये ते चायनाच्या भेटीला गेले. मे महिन्यामध्ये चायनाच्या भेटीवर गेल्यानंतर त्यांनी पहिलं काम पहा एक तैवानचा जो इश्यू होता ना त्यावर त्यांनी काहीच बोललं नाहीत. ओके. म्हणजे तैवानला आज घडीला संरक्षण कोण देतं तर अमेरिका देतं. परंतु तैवानच्या इश्यूबद्दल ते चडीचुप्प बोलले म्हणजे चडीचुप्प बसले. त्याच्यानंतर पहा तुम्हाला माहिती असेल स्टेट ऑफ हॉर्मुझ ज्यावेळेस क्लोज होतं त्यावेळेस पण चायनाला तिथे जहाजाद्वारे सप्लाय होत होता ऑइलचा. परंतु अमेरिकेने त्यांच्या जहाजावरती वगैरे आक्रमण कधी केलं का तर बिलकुल नाही. मग नक्कीच पहा जे चायनाचं ऑइल सप्लाय होता ना ते कंटिन्यू तशाच पद्धतीने चालू होता. ओके. स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद होतं तरी देखील पहा चायनाला अगदीच तिथून सप्लाय वगैरे चालू होता. मग याच कारणानिमित्त पहा आता लक्षात काय येत आहे तर USA ने चायनाला असेप्ट केलेला आहे असं लक्षात इथं बेसिकली येत आहे. मग यामुळेच पहा ज्यावेळेस मे महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यांचे जे सहकारी आहेत उद्योगपती वगैरे त्यांना ज्यावेळेस त्यांनी चायनामध्ये घेऊन गेलं होतं ना त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आज घडीला जगभरामध्ये फक्त 2च महासत्ता आहेत. एक आहे चायना, दुसरा आहे USA.
ओके. मग ह्यावरून काय लक्षात आलं, आता आर्टिकलमध्ये मॅडम काय म्हणत आहेत पहा, की G2 कडे देश चाललेला आहे किंवा G2 कडे आता सध्याला वर्ल्ड जात आहे. म्हणजे पहा, पूर्वी ज्या पद्धतीने अमेरिका आणि रशिया हे दोघंच होते ना, आता अगदी तशाच पद्धतीने पहा चायना उभारून येत आहे व चायनाची जी हिजोमनी आहे ती कोणी अमेरिकेने मान्य केलेली आहे सध्याला. मग याच कारणानिमित्त पहा तुम्ही इंडियन ओशियनमध्ये, अगदी इंडियन ओशियनमध्ये मी माझा दबदबा सोडल्यासारखं म्हणत त्यांनी काय केलंय पहा, त्यांनी इंडो हे नाव त्यांच्या नेव्हल बेसमधून काढून टाकलेलं आहे. ओके, इंडो पॅकॉम. ओके, आता त्याचं नाव फक्त US पॅकॉम केलेलं आहे. मग हे का केलं असेल त्यांनी, तर नक्कीच पहा, आता बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हद्वारे जे चायनाचे जे पोर्ट आहेत ना ते आपल्या देशाच्या आजूबाजूला वेढलेले आहेत. तरी देखील पहा, इथे चायनाचीच हेजोमनी प्रस्थापित व्हावी, म्हणजे एशियामध्ये तुमचीच हेजोमनी असू द्या व पॅसिफिकमध्ये माझीच हेजोमनी असू द्या, अशा पद्धतीने हे जे वर्ल्ड आहे ना ते परत एकदा बायपोलर होत आहे की काय, असा प्रश्नचिन्ह लेखकांनी इथं व्यक्त केलेला आहे. बरोबर. मग आता याला जर आपल्याला काउंटर करायचं असेल तर आपल्याला काय पहा, आपल्याला नवीन पार्टनर शोधणं आवश्यकतेचं आहे. व मी याच्या पूर्वीपासूनच म्हणत आहे की USA वरती आपण डिपेंड राहू शकत नाही. USA आपला केव्हा आपण धोका देऊ शकता. रशियावरती तुम्ही जेवढं जास्त चांगलं राहाल ना ते आपल्यासाठी खूप बेटर आहे. म्हणजे तुम्ही काही पण करा, पण कधीही तुम्ही फोन केलात ना, एक फोन कॉल उचलणारा म्हणजे रशिया आहे आपला. पण USA ला तुम्ही फोन कॉल जर केलात ना तर ते अगदीच पहा उचलणार नाही कधीच. मग अगदी याच्यामुळेच पहा, तुम्हाला माहिती असेल कालचंच लेक्चरमध्ये आपण कारगिल कॉन्फ्लिक्टबद्दल बोलत होतो, त्यावेळेस मी सांगितलं होतं की आपण USA कडे विचारणा केली होती किंवा आम्हाला GPS चा डाटा द्या, कारण आम्हाला आतंकवादी आमच्या देशात आले. त्यावेळेस USA ने आपल्याला नकार दिलेला होता पूर्णतः. बरोबर आहे. मग अगदीच पहा, ही जर तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री पाहिला असाल किंवा हिस्ट्री रिपीट असेल किंवा इतिहासातून आपल्याला काही धडे घेणं गरजेचे आहे, तर आपल्या इतिहासामधून हेच धडा घ्यायचा आहे की पहा, आपण USA वरती डिपेंड राहू शकत नाही किंवा USA वरती विश्वास आपण ठेवू शकत नाही. व आता या कंडिशनमध्ये अशा सिच्युएशनला आपण येऊन पोहोचलेले आहोत जिथे पहा USA स्वतःच पळून जात असल्याची इथं भावना आहे, कारण त्यांनी मान्य केलं आहे चायनाची हेजेमनी. जर चायनाची हेजेमनी जर इथं मान्य झालेली असली तर मग हे क्वाडचं जे रिलेव्हन्स आहे ना ते कमी कमी होत जाईल. मग नक्कीच पहा, पुढल्या वर्षी प्रश्न काय येईल, तर क्वाड परिषदेचं जे महत्त्व आहे ना ते कमी कमी होत आहे का, तर बिलकुल यस. मग त्याला तुम्ही ही उत्तरातून वगैरे देऊ शकता. ओके, आता नक्कीच याला आणखीन आपल्याला प्रिपेअर वगैरे करावं लागेल कंटेंटसाठी वगैरे, तर नक्कीच आपण एकदा क्वाड परिषद वगैरे जर पाहिली ना मग त्यावेळेस आपण हे सर्व पॉईंट्स वगैरे डिस्कस करूयात. पण पहा, करंट अफेअर्स आणि IRचं रिलेशन हे अशा पद्धतीने असणार आहे. पहा, IR तुम्ही एका दिवसामध्ये शिकू शकणार नाही, पण त्याचं व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल ना ते डेली बेसिसवर वगैरे तुम्हाला करायचं आहे. आता फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली ना तुम्हाला, तर लिहिण्यासाठी तुम्ही वेळोवेळी सराव करू शकता व माझे नोट्स तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतच आहे. त्यामुळे नक्कीच शक्य झालं ना तर मी अगदी माझ्या म्हणजे तुम्ही जर मला डायरेक्टली जर विचारलात की सर बॅच लावू का IRची, तर मी तर म्हणेल पहा, पैसा वसूल ही बॅच असणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी BA फर्स्ट इयरला असतील किंवा अगदीच पहा ज्या विद्यार्थी म्हणजे अगदी घरी बसून असतात, त्यांना वर्ल्ड हिस्ट्री किंवा अगदी जगामध्ये काय चालू आहे हे जर कळायचं असेल ना, त्यांनी प्लीज IR लावू शकता. म्हणजे तुम्हाला राज्यसेवा जरी द्यायची नाही ना तरी पण तुम्ही IR नक्की लावू शकता, कारण यामध्ये जे तुमचं दिमाग खुलणार आहे ना ते दुसऱ्या म्हणजे अगदी पहा, मी बोलत बोलत कुठे पण घेऊन जातो तुम्हाला. वर्ल्ड हिस्ट्री पण आपल्याला शिकवायची आहे, यामधूनच मी थोडं गोष्टी वगैरे तिथं सांगत आहे. यामुळे पहा, तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री पण थोडंसं एक काय म्हणू शकता क्युरिओसिटी जगेल की बाबा असं असतं का वगैरे. म्हणजे तुम्ही आज जे भारत देशाला पाहता ना तर वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने पाहता. आता तुम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना वगैरे म्हणाल की बाबा खूप भारी आहे की काय असा व्यक्ती, परंतु हा पहा ना स्वतःचे देश म्हणजे हेजोमनी जी आहे ती ॲक्सेप्ट केलं आहे. व इराणला कोणी मदत करत होतं हे सर्वांना माहिती आहे. इराणला बॅकफुटवर कोणी मदत केली आहे, तर चायनाने ऑलरेडी मदत केली आहे तिथे. अन्यथा पहा, तुम्हाला म्हणजे लक्षात येईल का की मोठे मोठे जे हे होते त्यांचे काय म्हणू शकता हेलिकॉप्टर्स, त्यानंतर पहा एरोप्लेन्स वगैरे जे आहेत, वेसल्स वगैरे, त्याला इराण फक्त साध्या मिसाईलने मारू शकलं असतं का, तर नाही. पहा, त्यासाठी ॲक्युरेट GPSचा डाटा वगैरे लागतं व चायनाचं GPS आहे बायडो, मग त्यांनी त्याला मदत केली आहे इराणला. ओके, हे सर्व गोष्टी मी तिथं नक्कीच IRमध्ये वेळोवेळी सांगणार आहे. म्हणजे सध्याला आपण थोडी स्लोली सुरुवात केली आहे, पण जसं जसं आपले पहा देश वगैरे चालू होतील ना, म्हणजे सध्याला कन्सेप्ट मी क्लिअर करून घेत आहे तुमच्या. म्हणजे जसं पहा, स्टेट म्हणजे काय, सॉव्हरेनिटी म्हणजे काय हे सांगत आहे. पण ज्यावेळेस आपण नातेसंबंध पाहणार आहोत, म्हणजे भारत आणि चायना याचं सगळे संबंध पाहू ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की कोणामध्ये किती जहर बसलेला आहे. ओके, ते आपण नक्कीच पाहणार आहोत. शक्य झालं तर तुम्ही दोन्ही बॅचचा पण विचार करू शकता. एक आहे GS बद्दलचे GS 1, 2, 3, 4 आपल्याला 1 जुलैपासून चालू करायचं आहे, ते 31 डिसेंबरपर्यंत तुमच्याकडून टार्गेट बेसिसवरती तुमच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे. म्हणजे ते मेंटॉरशिप प्रोग्राम प्लस आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे 1 जुलै ते 31 डिसेंबरचा, आणि एक IRची बॅच. ओके, सध्याला एवढंच. येथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.